आपल्याला आज मापाचा ब्लाऊज आहे साधा म्हणजे 4 टक्स। तर 4 टक्सच्या ब्लाऊजवरून आपल्याला कटोरी कटिंग करायची आहे। कटोरी ब्लाऊजची कटिंग तर कशी करायची बघा। आता पहिले आपण ही उंची घेतली, थोडं अंतर खाली सोडायचं, थोडं अंतर वर सोडायचं आणि या पद्धतीत थोडं अंतर इथं खाली अर्धा इंच वर अर्धा इंच या पद्धतीत उंची घेतली। आता आपण कंबर घ्यायची, कंबर अशी घ्यायची, आतलं हे फिटिंगचं असतं ते धरायचं आणि हे असं आणि प्लस आपल्याला 1 इंच करायचं टक्स बरोबर। तर आपण कंबर परत एकदा मापून दाखवते, तेवढं आले का बघूया आपण, जसं घेतो तसं। 14 म्हणजे 14 दुने 28, 28चा चौथा भाग येतो 7, तर आले 7। इथून पुढे आपला 1 इंच टक्सचा आणि 1.5 इंच मार्जिन या पद्धतीत घ्यायचं। एवढंच मार्जिन राहतं, पण आपला नियम 1.5 इंचाचा आहे म्हणून मी वाढवून घेतो। आता इथं आपले हे छाती किती आहे, आपण अप्पर चेस्ट बघूया अगोदर। असं जरा ताणून घेऊन बघायचं, 17 दुने 14 आणि अंगावर मापणी घेतलं होतं त्या व्यक्तीचं कस्टमरचं, त्यांची छाती आहे अप्पर चेस्ट 32 आणि फुल बस्ट 34। तर आपण 32च्या मापाने टाकू, 8 चौक 32। पण आपला हा गळा कमी आहे, बघूया किती आहे। 8 इंचाचा आहे, 8 इंचाचा आहे बरोबर। 8.5 वर खून करून घेऊया। आपण 10 इंचाचा गळा जेव्हा असतो तेव्हा शोल्डर मधून आपण किती कमी करतो, 2 इंच। 9 असेल तेव्हा पाव अजून कमी म्हणजे पाव इंच आज वाढवायचे, म्हणजे 1.25 इंच कमी करतो। आणि 8 असेल तेव्हा 1.5 इंच। तर आता यांची फुल शोल्डर किती आहे ती आपण मापलेली नाहीये, याच्यावर बघूया किती आहे। 11 आहे, 5.5। त्यांनी जर 1.5 घेतलेला आहे कट, त्यात 1.5 इंच घालवले आपण, तर किती झाले मग 7, म्हणजे 14ची त्यांची शोल्डर आहे। तर बरोबर आहे, मग 5.5 वर आपण ही फोन करून घेऊयात आणि इथं पण 5.5 आणि इथं 8 इंच आणि आपल्याला आता 8 इंच गळा आहे बरोबर। तर आपल्याला इथं थोडं लुजिंग दिलं पाहिजे म्हणून 8.5 वर फोन करूया, अर्धा इंच लुजिंग देऊया आपण आणि मग आपल्याला फिटिंगसाठी मार्जिन द्यायचं। एवढं झालं की मग आपण ही रेग मारून घेऊ। इथं आपली छाती जास्त नाहीये, थोडीच आहे, मग मी 1.5 इंच क्रॉस घेते। जास्त छाती असेल तेव्हा 1.25 इंच 1 इंच करायची, मीडियम असेल तेव्हा अर्धा इंच। आता इथं छाती जास्त नाहीये, म्हणजे उभार जास्त नाहीये छातीला, म्हणून मी 1.25 इंच बाहेर घेतला मुंडा। तर तिथून आपल्याला 1 इंच असं क्रॉस घ्यायचंय आणि या मुंड्याचा अर्धा, आता 5.5 वर आहे तर मुंड्याचा अर्धा करायचा आणि मध्य काढायचा याचा, आणि आपल्याला हे असं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं। तर आपला आता मुंडा बघाय किती आहे, 8 आहे। 8 भरतोय का बघूया आपण, 7.25 भरतोय। तर थोडासा आपल्याला खाली घ्यावं लागेल, म्हणजे वाढेल आपला अंतर। आता बघूया मोजू, हे बघा 8 भरला, तर आपला हा बरोबर आहे मुंडा। ही आपली इथं तुमची पण ते बोलून टाकू। याच पद्धतीने आपण आता कटिंग करून टाकू। थोडंसं क्रॉस घेऊया, जास्त नाही, आपल्याला गळा नाही टाकलेला अजून। शोल्डर पट्टी किती आहे बघायची, जुन्या भागची तयार आहे 2.5 इंच। 1.25 इंच आपल्याला मार्जिन पाहिजे दोन्हीकडे टिप मारायला,
2.5 पाऊण टाकले तर 3.25 होतात. तर ही 3.25 अशी पिन करून घेतली. आणि इकडे आता इथं बघायचं किती राहिले. गळा रुंदी 2.25 आहे. तर इथं आपण 3 फोल्ड करूया आणि लाईन अशी ओढून. या पद्धतीने कटिंग झालेली आहे फिटिंगचे. आता आपल्याला टक्सचा पॉईंट मारून घ्यायचं आहे. 1 इंचाचा टक्स आहे तर इकडे अर्धा आणि तिकडे अर्धा. टक्सची उंची द्यायची आहे 4 इंचावर. आणि मग इथे आपल्याला अर्धा इंच थोडंच, कारण 8 इंचाचाच गळा आहे. या पद्धतीने पाठीच्या भागाची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची ती. हे बघा इथे उंची पुरत नाही, तर मी अगोदरच इथे 2.5 इंचावर फोल्ड करून घेते. आपण हे कट केले ते ठेवूया. 2.5 वर फोल्ड करून घेऊ. इकडून 2.5 इंच आणि इकडून पण 2.5 इंच. ही एक रेघ मारली, कारण आपला कटोरी जोडण्याचा पार्ट इथून वरच असणार आहे. आपल्याला फक्त तेवढाच इथे पार्ट काढायचा आहे, म्हणून हे रेघ मारून घेते. आता बघा कापड आपर असताना आता मी हा जसाच्या तसा ठेवून घेते. इथं बघायचं पुरतंय का कापड व्यवस्थित, आणि इथं पण बघायचं. हे इथं नाही पुरलं तरी चालेल, आपल्याला इथून कट करायचं आहे बरोबर. आणि जसं आहे तसं मग आता फोडली ती अशी छापून घ्यायची आपण. हे बघा इथं दिसते का रेघ तुम्हाला पुसत. हे बघा ही रेघ आता आपल्याला डार्क करून घ्यायची अशी या पद्धतीने. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे आपला गळा आहे 3.25 इंच. ही रेघ मात्र सरळ करून घेऊया. आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. सहाचा आहे, 6.5 वर फोल्ड करूया. रुंदी द्यायची 2.5 इंच. हा चौकोन बॉक्स तयार करून घेऊया. याच्यात आपल्याला गळ्याचा आकार टाकून द्यायचा आणि इथं गोल पूर्ण झाला म्हणून फोल्ड करून घेतला. आता इथे काय करायचं बघा, मुंडा कसा तयार करायचा. आता हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. तर आतला मुंडा पुढचा मुंडा थोडा अर्धा इंच आतमध्ये, आणि हे अशी लाईन आहे. मग आपल्याला हे इथून 1 इंच, जी नवीन रेघ ओढली त्या कोपऱ्यातून 1 इंच, आणि मग तो आपल्याला हा असा या रेघेला इथं जोडायचं आहे आणि या रेघे बरोबर. हे बघा असं या पद्धतीने, असं या पद्धतीने ही मुंड्याची लाईन झाली. एवढं सोपं आहे पुढचा मुंडा काढायला. आता आपल्याला काय काढायचं आहे, टक्स पॉईंट. तर टक्स पॉईंट किती आहे घेतलेलं आहे मी माप. राऊंड 12.5 आहे आणि पॉईंट आहे त्यांचा काढूया आपण. 12.5 हे बघते का बघूया. राऊंड 12 म्हणजे 12.5 इथं खालीपर्यंत येणार. तर आता टक्स पॉईंट कसा काढायचा, तर छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. छातीचा चौथा भाग आपला आहे 32, 32चा चौथा भाग 8 आणि प्लस 1.5 इंच म्हणजे 9.5 वर येणार आहे बरोबर असं. आणि इकडून आता आपल्याला 10वा भाग, छातीचा 10वा भाग. तर बस्ट आहे आपली 34, 34चा 10वा भाग येतो 3.5. 3.5 मध्ये आपण फोल्ड करून घेऊया इथून. आता ही रेघ उभी मारून द्यायची. आता काय करायचं आहे आपल्याला, याचा चौथा भाग. आता हे 1.5 इंच मार्जिंग आहे, तिथून पुढे बघायचं हे किती 8.5 राहिलेला आहे. त्याचे 3 भाग करायचे आहेत समान. तर 3 भाग करण्यासाठी काय करायचं, तर 9चे 3 भाग केले तर 3 इंच येतात. आपण इथं 3 इंच करूया, राहिलेला हा कटोरीसाठी ठेवूया 5.5 बरोबर. तर मग हे सरळ या रेघेपर्यंत सरळ ठेवायचं असं. आणि ती मुंड्याची लाईन आपली आलेली आहे पुढच्या भागाचा मुंडा, तिथून 2 इंच असं माप घ्यायचं. आणि मग हा आकार ही रेघ जराशी वर मारूया, म्हणजे
अशी. आणि हा आकार आपण इथे टेकवायचा बरोबर असा. जिथे गोल संपलाय तिथे एक खून केली, इथून 2 इंचावर एक केली आणि हा पण कटोरीचा पार्ट किती लागणार तो म्हणजे कटोरी किती इंचाची तिथे खून करून सरळ रेघोडून दिले. आणि हा आता फ्रेंच कर्व आपण असा याच्यावर व्यवस्थित 3 खुणांवर बसवायचा आणि शेप देऊन घ्यायचा कटोरीचा. या पद्धतीत आपली कटोरीची आकृती तयार झालेली आहे अशी. तर आता आपण ही कटोरी इथे कट न करता आपण दुसरीकडे करणार आहोत. ती कशी करायची ते पण दाखवणार आहे मी. तर आपण जो हा पार्ट पाठीमागच्या भागाचा कट केला इथला बरोबर बघा इथला टक शेजारचा. तर पुढच्या भागाला कुठं कट करायचं, हे जे आहे आपण योगपट्टी जोडणार आहे तिथे अर्धा इंच वर जायचं असं. आणि मग इथून कटोरीपासून तिकडे अशी तिरकस रेघ ओढायची आणि मग हा पार्ट आपण कट करायचा. तर आपल्याला क्रॉसपट्टी पण काढून घेऊया नंतर कटोरी दाखवतो. तर क्रॉसपट्टी असं ठेवायचं आणि इथे बघायचं किती अंतर आहे हे आपलं हे अंतर मी पांढरा थोडं लावते म्हणजे दिसेल तुम्हाला. हे अंतर घेतलेलं आहे किती आहे बघायचं 2.25 आहे. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे. 1 इंच प्लस करून किती होतं 2.25 मध्ये 3.25. 3.25 वर अशी खूण करून घ्यायची. आता साधारण 3.5च्या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं क्रॉसपट्टीवरून आणि मग आपल्याला हा आकार जोडायचा आहे असं असं. फक्त हा गोल कट करायचा. अशी झाली कट योगपट्टी आपली. थोडंसं असं तिरकस कट करायचं. झाली योगपट्टी पण. आता तुम्हाला दाखवते मी कटोरी कशी कट करायची. आपण अगोदर हे दुसऱ्या कागदावर छापून ठेवलं. हा कागद आणायचा कार्बन पेपर म्हणतात याला. तो ही जी प्लेन बाजू आहे डार्कवाली ती इथे ठेवायची खाली अशी ठेवायची आणि मग त्याच्यावर ही कटोरी ठेवायचा आकार असा या पद्धतीने. आणि मग असं दिसला इथे उठलंय बघा आकार. ते आपली कटोरी कट करून घ्यायची कागदावरची. कारण आपण कापडावरचं कट करत बसायचं नाही, कापड वेस्ट जातं ना एवढं. असं हे कागदावर कट करून घ्यायचं. आपल्याला हे या पद्धतीने ठेवूया आणि जसे आहे तसा आकार काढून घेऊ. अजून आपण या पद्धतीने. आता इथे आपला टक्स पॉईंट कुठे आला ते मोजून घेऊया. इथून वर किती वर आहे 2 इंच वर आहे बरोबर. 2 इंच वर या रेघेपासून इथे आले आणि इथून इकडे आपण किती ते नंतर म्हणजे याच्या हा टक्स पॉईंटची रेघ आलेली आहे. आपण आता वाढवूयात. कशी कटोरी वाढवायची बघा. निळ्याने घेते तुम्हाला पिवळं दिसत नसेल तर. ही झाली आपली मूळ कटोरी. हा झाला टक्स पॉईंट. आता आपल्याला हे सरळ करून घेऊया रेघ अगोदर म्हणजे वाकडा तिकडे यायला नको असं. आता काय करायचंय या रेघेवर या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच. आता साधारण 3 इंचापर्यंत इथं 1 इंच किती 1 इंच इथं 1.5 घेतले तर इथं 1 इंच. अशा पद्धतीने ही तिरकस रेघ ओढून घ्यायची अशी. आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे आता इथे मार्जिन थोडं वाढवायचं आहे आणि इथे थोडं वाढवायचं आहे मार्जिन. मग हे मार्जिन आणि ही खूण रेघ ओढून टाकायची. त्याच्यानंतर इथे 1 इंच कमी केल्यानंतर किती येते उंची 4.25. तर इथून खाली 4.25 वर खूण करायची अशी बरोबर. आणि इकडे काय करायचं आहे आपल्याला हे मार्जिन एवढं घेतलेलं आहे कटोरीला तिथे हे लावायचं व्यवस्थित असं आणि या रेघेवर अशी ठेवायची बरोबर. आणि ही रेघ अशी ओढून द्यायची. हे तुम्ही घेऊन या याने खूप सोपं होतं काम आपलं टेलरिंगचं. आता आपल्याला काय करायचं आहे हे मार्जिन जे आहे ते डबल रेघ ओढून घ्यायची अशी. इथून इकडे आपल्याला 3.5 इंच म्हणजे किंवा मग याचा मध्य काढू आपण सर्वाचा असा
9:15 त्याचा असा टेपमध्ये दुभागून इथे आपल्याला मध्य निघतो. त्या मध्यावर आपल्याला ही अशी उभी रेघ द्यायची. बरोबर. आता काय करायचं, ह्याची उंची पण पाहिजे आपल्याला तेवढीच महत्त्वाची. तर कितवा भाग, 13वा भाग छातीचा. तर तो जर काढता येत नसेल तर इथे आपण 3.5 घेतलेला आहे. 3.5 3.5 घेतलं तर त्याच्यातून 1 इंच वजा केलं तर किती येतं, 2.5 इंच. मग इथे 2.5 इंचावर खूण करायची ही. बरोबर. आणि तिथून खाली आपल्याला कटोरी योगपट्टी जोडण्यासाठी मार्जिन पाहिजे, म्हणून त्या 3 रेघा. म्हणजे किती झालं, 3 ला 1 रेघ कमी असं. बरोबर. आणि मग हे आपल्याला आता हे असं जोडायचं. हे कट करायचं नाही आताच, कारण का ते सांगते. आता आपण इथून 1.5 इंचाचा टक्स हा आणि इथून हा 1.5 इंचाचा टक्स. बरोबर. तो टक्स मारून घ्यायचा असा, हा पण टक्स असा मारून घ्यायचा. आता बघा काय ट्विस्ट आहे. ही उंची पूर्ण मेनची मोजून घ्यायची. किती आली, 3 इंच. तर इथून पण आपल्याला हे 3 इंच, पण ही रेघेवर आलं बरोबर 3 इंच. बरोबर. ह्या रेघेवर बसलं, पण आता ह्या रेघेवर पण बसतंय का बघूया. 3 इंच नाही बसत. बघा 3 इंच कुठे येते, इथं खाली येते की नाही. म्हणून एवढी मग टक्स, 1/2 इंच टक्स आपली कमी झाली असती. त्याच्यासाठी मग हा एवढा फुटाणा. म्हणून परफेक्ट ब्लाऊज जर टक्स पाहिजे असेल, कटोरी ब्लाऊज परफेक्ट बसायला पाहिजे असेल, तर मग या पद्धतीने तुम्ही टक्सची मांडणी करा, तरच व्यवस्थित ब्लाऊज तुमचा बसणार आहे. या पद्धतीने. आता बघा किती गॅप पडला या 2 रेघेमध्ये. ही पहिली रेघ आहे आपली, ही वरती. एवढं थोडं जरी कापड कमी पडलं तरी कटोरी किंवा छाती आपली ती ओढून घेणार आहे, ताणून घेणार आहे. म्हणून मग हे व्यवस्थित असं हे करायचं. चला तर मग आता आपण कट करूया. या पद्धतीने आपली कटोरी सुद्धा कट झालेली आहे. यावेळी मी तुम्हाला बाहीची पण कटिंग दाखवलेली आहे. कटिंगमध्येच बाही दाखवत नव्हते, पण कमेंटमध्ये सगळे म्हणायला लागले बाही पण दाखवा, म्हणून मी बाहीची पण कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे. तर बघा तुम्हाला हा. आणि आता मी ह्याचं स्टिचिंग पण दाखवणार आहे. एकत्रच व्हिडिओ टाकणार आहे कटिंग आणि स्टिचिंगचा. तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. या पद्धतीने आपला बघा हा कटिंग झालेली आहे. परफेक्ट आलेली आहे कटोरी. बिनधास्त तुम्ही कटिंग करा, घाबरू नका. चला तर मग आपण आता ब्लाऊज पीस कट करून घेते मी आणि मग तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवते. आज आपण 34 इंच साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत डायरेक्ट कापडावर. तर बाही उंची आहे 6 इंच. हे बघा. इंच आणि बाही रुंदी आहे 5.25 आणि बायसेप आहे 6.5. तर हा 6.5 वर फोन करून घ्यायची. आणि तिथे शिरी ओढून घ्यायची उभी. त्यानंतर आपल्याला मुंडा टाकायचा. मुंडा बघूया आपण ब्लाऊजचा किती आहे. पावणे 8. इथं आपण 7.5च टाकायचं. बॉक्स तयार करून घ्यायचा. नंतर या बॉक्सचा आपण अर्धा काढायचा. 6.5चे निम्मे 3.25 येते आणि त्याच्या परत एक अजून अर्धा काढायचा. आणि तसंच इथं आता इकडे पण तसेच भाग करून घेऊया. हे जॉईन करून घेऊ. इथे हा चौकोन तिरकस रेघ ओढून घ्यायची मध्यावर. आता याचा अर्धा करून घ्यायचा या उंचीचा. कॅप हाईट, याला कॅप हाईट म्हणतात. आणि या तिरकस रेघेवर 2 इंच. या पद्धतीने
हे बघा आपण ते कटिंग करून घेतली. आता मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे ब्लाऊजला. कसे पार्ट जोडायचे ते बघा. पहिले मी काज बटन पट्टीची टिप मारून घेते. कडेला एक एक टिप मारून घ्यायची. त्यानंतर गळ्याच्या पट्ट्या जोडून घेते पायपिंगच्या. आपल्याला ही बाहीला मी म्हणजे पूर्ण ब्लाऊजला मी अस्तर अटॅच करून घेतलेला आहे. मी कसं घेतलं ते बघा. मला बघायचं असेल तर मी व्हिडिओ टाकते. हे ब्लाऊजला अस्तर कसं लावून घेतलंय बिना मशीन चालवता. तेव्हा आता पद्धतीने आता काठ लावून टाकायचा. एक काठ झाला लावून आपण दुसरा काठ पण लावूया. तर आपल्याला पाठीच्या भागाला पण टक्स मारून झालेले आहेत. 1 इंचाचा टक्स आहे तर अर्धा इंच घेऊन उंची 4 इंच ठेवलेली आहे टक्सची. आता आपल्याला क्रॉस पट्टीची पण टिप मारून घ्यायची. अशा पद्धतीने पण झालं. आता आपण कटोरीला टक्स मारून घेऊया. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं. या पद्धतीने आपले कटोरीचे टक्स पण झालेले आहेत. आता आपण कटोरी जोडू. तर ही कटोरी जोडताना आपल्याला पहिलं हे एक्स्ट्राचे कापड आहे ते व्यवस्थित कट करून घेऊया. आता आपल्याला पहिले मी कटोरी खाली ठेवली आणि कटोरी जोडण्याचा पार्ट वरून घेतला आणि पुढे थोडं कटोरीचं टोक शिल्लक ठेवायचं आणि मागे लावायचं हे असं. आणि मग इथं त्रिकोण तयार होतो बघा. त्या त्रिकोणामध्ये सुई टाकायची आणि व्यवस्थित असं हळूहळू गोल फिरवत कटोरीच्या आकारानुसार त्या पार्टला फिरवत जोडून टाकायचा पार्ट. तिथे चुनी पडते असं वाटत असेल तेव्हा हा दाब असा उचलायचा आणि फिरवून ठेवायचं म्हणजे चुनी पडत नाही.
नख ओढून घ्यायचं, कटोरीच्या भागाकडे टाकायची, ही टीप कटोरीकडे टाकायची आणि असं नख मारून घ्यायचं. या पद्धतीने निघाली आपली. आता आपण दुसरा पार्ट जोडूया. दुसऱ्या पार्टला आपण एक्स्ट्रा कुठं कापड असेल दिसत असेल तर कट करून टाकायचं. अस्तरच्या बाहेर कापड दिसता कामा नये मेन फॅब्रिकचं. आता आपण हा पार्ट खाली ठेवणार आहोत आणि कटोरी वरून लावणार आहोत. सेम तसंच कटोरी जरा पुढे काढायची, कटोरीचं टोक आणि जोडून टाकायची. आता आपल्याला क्रॉसपट्टी लावायची. क्रॉसपट्टी जर एक्स्ट्रा दिसत असेल बाहेर फॅब्रिकचं कापड तर ते कट करून टाकायचं. अस्तरच्या कापडाबरोबर कट करायचं एवढंच. आणि मग याचं सुद्धा असंच थोडं योगपट्टीचं टोक बाहेर काढायचं आणि असा त्रिकोण करून घ्यायचा आणि तिथून टीप चालू करायची. आता आपल्याला इथे बटन आहे जुन्या ब्लाऊजला, हे बघा. तर आपल्याला बटनपट्टी लावायची असेल, हुक असते तर हुकपट्टी आली असते. ग्राहकाचे बटन आहेत, आपण बटन लावूया, बटनपट्टी लावूया. थोडी एक्स्ट्रा ठेवायची वरच्या साईडला पण आणि खाली पण. बटनपट्टी खालून वर येते. नंतर असं बाहेर काढून दाबटीप टाकायची. बटनपट्टीच्या साईडला टीप टाकून दाबटीप टाकून द्यायची. नंतर अशी या टीपपर्यंतच दुमड घालायची आणि बटन असल्यामुळे डायरेक्ट टीप मारून टाकायची. त्यामुळे आता आपल्याला तिकडे पण करून घेऊया. या ब्लाऊजला पार्टला या पहिले क्रॉसपट्टी. योगपट्टी, आपल्याला काढायची पट्टी लावायची. काच करायची पट्टी वरून घ्यायची, खाली आतमध्ये दुमडायची ती. पाठीच्या भागाला हे पार्ट जोडून घेऊयात. सर्वात प्रथम इथे हे सेम झालं का उंची बघून घ्यायची, झालेली आहे आपली. आणि आता हे शोल्डर आपण जोडायची. गळ्याची पट्टी जोडायची, पायपिंग करायचं गळ्याला. थोडी पट्टी एक्स्ट्रा पुढे सोडायची. जोडून घ्यायची. तुम्हाला जर पायपिंग बघायची असेल सविस्तर तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे पूर्ण टाकलेला सर्व माहिती सहित, तो जाऊन तुम्ही बघा.
बघा किती छान गोट झालाय. तुमचा पण असाच गोट येईल. व्हिडिओ बघा नक्की गोटाचा पायपिंगचा. तर आपल्याला काजू करून घ्यायचे बटनचे. तर मग अशा पद्धतीने मी काजू पण करून घेतलेले आहेत. आता आपण बाहेर आता आपल्याला अशा सुलट्या बाजूने एक टीप मारून घ्यायची अगोदर. अशी टीप मारताना हे जे मुंड्यातली टीप आहे ही वरच्या साईडला अशी दाबून घ्यायची. ही पण वर करायची, ही पण वर करायची आणि व्यवस्थित ठेवायची. आता इकडची बाही कशीच लावून घेऊया आपण. आपली कंबर आहे 28. तर 28 आपण मोजून घेऊयात कुठे येते. ही बटनाची पट्टी एक्स्ट्रा सोडून द्यायची. इथून पुढे माप टाकायचं कमरेचं. इथे आलं 28 आणि पूर्ण किती आहे 33. 1 2 3 4 5 5 इंच एक्स्ट्रा आहे. तर 5 चा चौथा भाग काढायचा. चौथा भाग येतो 5 चा 1.25 इंच. 1.25 इंचावर खूण करून घ्यायची. इथून आता मुंड्यामध्ये 8 इंचाचा मुंडा पाहिजे आपल्याला. 8 वर खूण करून घेऊया. इथं आला इथून ते बरोबर त्या खुणेपर्यंत घेऊन जायचं. इकडे पण तेवढंच आपण खुणा करून घेऊयात. 1.25 इंच कमरेला. अशी आणि इथे 1.25 दंड घेर 1.25. आणि आपण आता ही अशी सरळ पट्टी लावून घेऊ. ही खूण आणि ही खूण आणि इथे आपण मारून घ्यायची. बरोबर. या पद्धतीने दुसरी पण एक टीप मारूया. या पद्धतीने मी आपल्याला पूर्ण ब्लाऊज शिवून दाखवलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि एकदम छान परफेक्ट शिलाई झालेली आहे आपली. तुम्हाला मी ह्याचे अंगात घातलेल्याचे फोटो पण थंबनेलला टाकणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्याला काय समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.